मंडळी, आज आपण मालवणी पद्धतीने सफेद वाटाण्याची उसळ कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी हे सफेद वाटाणे 4-5 तास भिजवून घेतलेले आहेत। भिजवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तसंच मी एक बटाटी व्यवस्थित बघा सालासकट बटाटी घेतलेली आहे। त्याच्यामुळे काय होते, सालासकट बटाटे घेतल्यामुळे भाजीची चव छान येते, म्हणून मी साल काढलेली नाही आहे त्याची। अशी एक बटाटी कापून मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ती आपण ह्या वाटाण्यामध्ये घालून घेऊ आणि ह्याला थोडंसं जास्त पाणी नाही घालायचं आहे, अगदी वाटाण्याच्या बरोबर येईल एवढंच पाणी आपण यामध्ये घालायचं आहे आणि कुकरमधनं 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथे मी ओल्या नारळाचा चव आणि कांदा चांगला छान भाजून घेतला आहे ब्राउनिश कलरवरती। ज्या पेल्याच्या मापाने मी वाटाणे घेतले होते त्याच पेल्याच्या प्रमाणात मी इथे हे वाटण करून घेतलेलं आहे। खोबरं आणि कांदा व्यवस्थित ब्राउनिश भाजून घेतलेला आहे, तर तो आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत। खोबऱ्याचं प्रमाण आणि वाटाण्याचं प्रमाण सेम असलं पाहिजे, नाहीतर खोबरं जास्त झालं जर भाजीमध्ये तर सगळं खोबरंच लागतं। त्यामुळे दोन्हीचा मेळ व्यवस्थित बसला पाहिजे अशा रीतीने आपण हे खोबरं घालायचं आहे। आता हे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत। हे बघा वाटाणे आपले छान शिजलेले आहेत, बघू शकता तुम्ही 4 ह्याच्यामध्ये व्यवस्थित आणि पाणी पण झालं नाही आहे, व्यवस्थित शिजलेले आहेत। तसंच मी ते हे जे वाटण आपण करून घेतलं आहे ते आहे। फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे, अर्धा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतला आहे, 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घेतली आहे, इथे मी हिंग घेतलेला आहे। तसंच मी इथे मसाले घेतलेत, मसाले दाखवते बघा तुम्हाला। इथे मी 1.5 टीस्पून मालवणी मसाला घेतला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाला घेऊ शकता। तसंच मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतली आहे 1 टीस्पून, 1/2 टीस्पून गरम मसाला घेतला आहे, 1/4 टीस्पून धना पावडर घेतली आहे आणि 1/4 टीस्पून हळद घेतली आहे। हळद ही जेवणामध्ये आपल्याला वापरलीच पाहिजे, कारण हळद जंतुनाशक आहे। व्हेज जेवण म्हणजे जर हळदीचं जेवण बनवायचं असलं तरी किंवा मसाल्याचं जेवण बनवायचं असलं तरी आपण हळदीचा वापर हा केला पाहिजे, जेणेकरून आपलं जंतुनाशकासारखं काम हे हळद करत असते, म्हणून जेवणामध्ये नेहमी अवश्य हळद वापरली पाहिजे। तसंच मी इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर आता आपण फोडणी घालून घेऊया। गॅसवर भांडं गरम करत ठेवलेलं, भांडं आपलं छान गरम झालं आहे। आता त्यामध्ये आपण फोडणीसाठी 2 टीस्पून एवढं साधारणतः तेल घालून घेणार आहोत। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण सर्वप्रथम कांदा घालून घेणार आहोत। कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे। आता ह्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आणि त्याच्यासोबत कढीपत्ताही घालून घेणार आहोत आणि हे दोन्ही व्यवस्थित थोडं परतून घ्यायचं आहे। टोमॅटो थोडासा नरम व्हायला द्यायचा आहे, थोडासा नरम होत आलाय। आता आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत आणि हिंग घालून घ्यायचं आहे। चिमूटभर हिंग घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे आणि हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कधीही जेवणामध्ये जेव्हा आपली फोडणी छान होते तेव्हा आपलं जेवण छान होतं, त्यामुळे फोडणी चांगली करून घ्यायची आहे आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे, जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही आहे आपल्याला। हे बघा फोडणी आपली छान झालेली आहे। आता त्यामध्ये आपण हे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे आपण मसाले तेलामध्ये। आता ह्यामध्ये आपण हे जे वाटण घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि छान ह्या मसाल्यामध्ये ते परतून घ्यायचं आहे। वाटण आपलं छान परतून झालेलं आहे, थोडं 2-3 मिनटं छान असं परतून घेतलं आपण। आता आपण ह्यामध्ये हे जे वाटाणे उकडून घेतले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित ह्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी एकदम जास्त आधी घालायचं नाही, तुम्हाला कितपत पातळ आवडतं त्याच्या हिशोबाने पाणी घालायचं आहे। आपण थोडं अजून पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू।
गॅसची फ्लेम हाय करून ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आपल्या उसळीला छान उकळ यायला लागलेली आहे. अजून 5 मिनिटं व्यवस्थित उकळ काढून घ्यायची आहे आपल्याला. 5 मिनिट होत आलेली आहेत. उसळ आपली छान उकळी आलेली आहे. उसळीला आपली उसळ तयार झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि वरून कोथिंबीर घालणार आहोत. तुम्ही कोथिंबीर घालून घ्या. माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे म्हणून मी घातली नाही आहे, पण तुम्ही कोथिंबीर घाला. खूप छान स्वाद येतो आणि उसळ तुम्ही नक्की बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.